हॅलो अँड वेलकम माय डिअर स्टुडंट्स. आपण ऍडमिशन ऑफ अ पार्टनर बघतो आहोत. त्यातला आपण आज व्हॅल्युएशन ऑफ गुडविल हे बघणार आहोत. तुम्हाला मी गुडविल म्हणजे काय सांगितलं. सो व्हॉट इज गुडविल? गुडविल इज द इमेज ऑफ द बिझनेस, स्टेटस ऑफ द बिझनेस, रेप्युटेशन ऑफ द बिझनेस कन्व्हर्टेड इंटू मॉनिटरी टर्म्स. जे आपल्याला बॅलन्स शीटला दाखवता आलं पाहिजे, त्याची व्हॅल्यू दाखवता आली पाहिजे. सो गुडविल इन मॉनिटरी टर्म्स कसं फाइंड आउट करायचं, त्याच्यासाठी काही व्हॅल्युएशनच्या मेथड्स आहेत. गुडविल व्हॅल्यू करायच्या काही मेथड्स आहेत. ज्या बिझनेसमध्ये आपण फंक्शनिंग करतोय त्या इंडस्ट्रीमध्ये ज्या बाकीच्या इंडस्ट्रीज आहेत त्या सगळ्यांच्या कंपॅरिझन मध्ये आपण कुठे आहोत हे म्हणजे बेसिकली गुडविल. त्याचं व्हॅल्युएशन करण्याच्या आधी ज्या मेथड्स आहेत, ज्या आता तुम्हाला स्टडी करायला आहेत 12th मध्ये, त्या आहेत दोन मेथड्स. त्यातली फर्स्ट मेथड आहे ऍव्हरेज प्रॉफिट मेथड आणि सेकंड मेथड आहे सुपर प्रॉफिट मेथड. सो आता मी तुम्हाला दाखवणार आहे ऍव्हरेज प्रॉफिट मेथड म्हणजे काय. सो बेसिकली ऍव्हरेज प्रॉफिट मेथड, प्रॉफिट बिझनेसचं काय आहे, पास्ट फ्यू इयर्स आपले जे बिझनेस रन केलेला आहे त्याचे काही वर्ष आपण ऑलरेडी त्या बिझनेसमध्ये आहोत. त्या मागच्या वर्षांमध्ये तुम्हाला किती प्रॉफिट झालेले आहे, ते प्रॉफिट इन्क्रीजिंग पॅटर्न मध्ये आहे का, ग्रोथ पॅटर्न मध्ये बिझनेस आहे का, हे सगळं चेक करायला लागतं. सो प्रॉफिटच्या बेसिसवरती तुमचं गुडविल व्हॅल्यू होतं. सो प्रिव्हियस इयरची जी प्रॉफिट्स आहेत त्याचं ऍव्हरेज काढायचं. या नावातच ऍज अ नेम सजेस्ट ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. So it is the goodwill is calculated on the basis of the average profits of the previous years. तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये प्रिव्हियस इयर्सची प्रॉफिट्स दिलेली असतात, त्याची टोटल करायची, ऍव्हरेज काढायचं. सो दॅट इज द ऍव्हरेज प्रॉफिट. इट इज अज्युम दॅट बिझनेस विल इदर मेंटेन द प्रॉफिट मार्जिन ऑर इन्क्रीज. का ऍव्हरेज प्रॉफिट बेसिसवरती गुडविल व्हॅल्यू करायचं? बिकॉज इट इज अज्युम्ड की बिझनेसने ह्याच्या पूर्वी जी प्रॉफिट मार्जिन्स मेंटेन केलेली आहेत तीच ती कंटिन्युअसली पुढच्या काही फ्युचर इयर्स साठी सुद्धा तेच पॅटर्न फॉलो करेल, ऑर दे विल इन्क्रीज देअर प्रॉफिट्स. बरोबर आहे. प्रॉफिट कमी होईल असं आपण कधी म्हणतो का? आपण होपफुली ते वाढेल अशाच मेंटॅलिटीने जातो. सो प्रिव्हियस इयरचा जो पॅटर्न होता, प्रॉफिटचा पॅटर्न होता, तो इन्क्रीज होईल ऑर मेंटेन होईल असं ऍझम्पशन आहे. म्हणून गुडविल ऍव्हरेज प्रॉफिट मेथडवरती कॅल्क्युलेट केलं जातं. गुडविल इज कॅल्क्युलेटेड फॉर द नंबर ऑफ इयर्स परचेस ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट. समजा ऍट एनी पर्टिक्युलर पॉइंट ऑफ टाइम आपल्याला हा बिझनेस हँडओव्हर करायचा आहे, सेल आउट करायचा आहे कोणाला तरी दुसऱ्याला, त्यावेळेला तो माणूस गुडविलचे किती पैसे देईल, गुडविलचं व्हॅल्युएशन किती करायचं. सो ही सेज दॅट मी तुम्हाला पास्ट 5 इयर्सचा परचेस ऑफ गुडविल देईन, मी तुम्हाला 4 वर्षाचा परचेस ऑफ गुडविल देईन. सो व्हॉट इज गुडविल, हाऊ इज गुडविल कॅल्क्युलेटेड अंडर ऍव्हरेज प्रॉफिट मेथड? इट इज कॅल्क्युलेटेड फॉर द नंबर ऑफ इयर्स परचेस. म्युच्युअली डिसाइड होतं. 4 वर्षाचा असेल तर 4 वर्षाची किंवा 6 वर्षाचं प्रॉफिट करायचं आणि नंबर ऑफ इयर्स परचेस 3 घ्यायचा. असं असेल तर तुम्ही कॅल्क्युलेट कराल ऍव्हरेज प्रॉफिट फॉर 6 इयर्स अँड द नंबर ऑफ इयर्स परचेस विल बी 3. So average profit into 3. So goodwill is calculated for the number of years purchase on average profit. आता मी तुम्हाला स्टेप्स दाखवणार आहे. स्टेप्स काय काय असतात? सगळ्यात पहिली स्टेप आहे स्टेप 1, कॅल्क्युलेट द टोटल प्रॉफिट. आता टोटल प्रॉफिट म्हणजे काय असतं? याच्यामध्ये लॉसेस सुद्धा असू शकतात. समजा तुम्हाला 6 वर्षाचा पूर्ण पॅटर्न दिलेला आहे, 6 वर्षांमधलं एक कुठलं तरी वर्ष लॉस झालेला असेल, तो सुद्धा त्याच्यात धरायचा. प्रॉफिट्स म्हणलेला आहे म्हणजे फक्त प्रॉफिटची टोटल नाही करायची, प्रॉफिट्स मायनस लॉसेस. सो जे काही 6 इयर्सचा आपल्याला ट्रेंड दिलेला आहे त्या 6 इयर्स मध्ये सगळे प्लस करायचे, प्रॉफिट्स मायनस द लॉसेस. हे झालं तुमची टोटल प्रॉफिट. स्टेप 2 का आहे? कॅल्क्युलेट ऍव्हरेज प्रॉफिट. आता ऍव्हरेज प्रॉफिट कसं काढायचं हे मी तुम्हाला सांगायची गरज नाहीये, तुम्हाला हे मॅथमॅटिक्स मध्ये येतच. ऍव्हरेज प्रॉफिट म्हणजे हे जे टोटल प्रॉफिट काढलेलं आहे, फॉर्म्युला काय आहे ऍव्हरेज प्रॉफिटचा? टोटल प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इयर्स. सो नंबर ऑफ इयर्स म्हणजे काय? जे टोटल प्रॉफिट आपण किती वर्षांचं घेतलं हे टोटल प्रॉफिट. समजा 6 इयर्स असेल तर नंबर ऑफ इयर्स 6, हे जर 4 इयर्सचं दिलं असेल तर नंबर ऑफ इयर्स 4. सो असं ऍव्हरेज प्रॉफिट काढून घ्यायचं आहे. आणि स्टेप 3 असेल कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. सो कॅल्क्युलेट गुडविल. गुडविल कसं कॅल्क्युलेट करायचं? हे जे ऍव्हरेज प्रॉफिट आलं, ऍव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ इयर्स परचेस. तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये हे दिलेलं असतं की 4 इयर्स नंबर ऑफ परचेस. सो ऍव्हरेज प्रॉफिट या मेथडनी कॅल्क्युलेट करायचं, मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ इयर्स परचेस. हे झालं तुमचं ऍव्हरेज प्रॉफिट मेथड प्रमाणे गुडविलचं व्हॅल्युएशन.
आता मी तुम्हाला नेक्स्ट मेथड दाखवणार आहे, सुपर प्रॉफिट मेथड. एकदा मी सुपर प्रॉफिट मेथड दाखवली की एव्हरेज प्रॉफिट आणि सुपर प्रॉफिट दोन्हीचेही आपण प्रॅक्टिस प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेणार आहोत. ठीक आहे. सेकंड मेथड ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल आहे सुपर प्रॉफिट मेथड. तर सुपर प्रॉफिट हे नावच तुम्ही पहिल्यांदा ऐकलेलं. आपल्याला प्रॉफिट म्हणजे काय माहितीये, ऍव्हरेज प्रॉफिट पर्यंत कळलं की मागच्या काही वर्षांचा ऍव्हरेज घ्यायचं म्हणजे ऍव्हरेज प्रॉफिट. देन व्हॉट इज सुपर प्रॉफिट? सो सुपर प्रॉफिट इज द प्रॉफिट मेड ओव्हर अँड अबाउट द ऍव्हरेज प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिट तर नॉर्मली सगळेजण ऍव्हरेज प्रॉफिट तेवढं अर्न करू शकतात. पण देन व्हॉट इज सुपर प्रॉफिट? एखादाच बिझनेस असा असतो जो ऍव्हरेज प्रॉफिट पेक्षा जास्त, ओव्हर अँड अबाउट द ऍव्हरेज प्रॉफिट, the business earns the profit. That particular amount over and above the average profit is called as super profit. This excess profit is earned due to the goodwill. मागे मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं तर तुम्हाला आठवत असेल तर की एक्सपोर्ट्स क्लब आहे, एक स्पोर्ट्स क्लब आहे आणि त्याच्यामध्ये जर सचिन तेंडुलकर पार्टनर असेल तर त्या स्पोर्ट्स क्लबचं गुडविल एकदम वाढणार आहे, त्याची मेंबरशिप्स वाढणार आहेत, सगळंच म्हणजे त्याचं एक स्टेटसच पूर्ण बदलून जाईल कारण सचिन तेंडुलकर त्या क्लबचा पार्टनर आहे. बरोबर. हे एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेलं तुम्हाला आठवत असेल. तर त्याच्यामुळे काय होणार आहे की सगळ्या स्पोर्ट्स क्लबला जे ऍव्हरेज प्रॉफिट मिळायला पाहिजे त्यापेक्षा या पर्टिक्युलर स्पोर्ट्स क्लबचं प्रॉफिट वेगळं आहे बिकॉज ऑफ द गुडविल. Super profit is the difference between normal profit earned on the capital employed and the average profit at actual. मी एक्सप्लेन करून सांगणार आहे. सुपर प्रॉफिट इज द डिफरन्स म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं की ऍव्हरेज प्रॉफिट जे आपण मागच्या काही ट्रेंड जो आपण बघतो त्याचा ऍव्हरेज काढलं तर त्याच्यापेक्षा जे प्रॉफिट जास्त मिळणार आहे दॅट इज द डिफरन्स. सो इट इज द डिफरन्स बिटवीन दोन गोष्टी आहेत. नॉर्मल प्रॉफिट अर्न्ड ऑन कॅपिटल एम्प्लॉईड. समजा आपण एक नॉर्मल प्रॉफिट म्हणजे सिमिलर टाईप ऑफ बिझनेस आहे. मी आत्ताच एक्झाम्पल स्पोर्ट्स क्लबचं दिलंय तुम्हाला. स्पोर्ट्स क्लब समजा 4 स्पोर्ट्स क्लब एकाच सिटीमध्ये आहेत. त्या सिटीमधल्या सगळ्या स्पोर्ट्स क्लबचं ऍव्हरेज प्रॉफिट किती होत असेल किंवा ऍव्हरेज त्यांचं सरप्लस किती मिळत असेल एका फायनान्शियल इयरमध्ये, ते असं नॉर्मल प्रॉफिट ऑन कॅपिटल एम्प्लॉईड. प्रॉफिट इज जनरली कॅल्क्युलेटेड ऑन द कॅपिटल एम्प्लॉईड. कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे काय हे मी सांगणार आहे तुम्हाला. सो बेसिकली सिमिलर टाईप ऑफ बिझनेस जर असेल तर त्यांचं जे काही ऍव्हरेज प्रॉफिट मिळतं दॅट इज कॉल्ड ॲज नॉर्मल प्रॉफिट अर्न्ड ऑन कॅपिटल एम्प्लॉईड अँड द ऍव्हरेज प्रॉफिट ऍट ऍक्च्युअल. आता समजा आपण आपल्या बिझनेसचा विचार केला. सो दिस इज द नॉर्मल प्रॉफिट अर्न्ड बाय द सिमिलर बिझनेसेस आणि आपलं पर्टिक्युलरली आपण ज्याचा गुडविल कॅल्क्युलेट करतो आहोत त्यांचं ऍट ऍक्च्युअल ऍव्हरेज प्रॉफिट, यांच्या दोघांमधला जर डिफरन्स कॅल्क्युलेट केला असो दॅट इज कॉल्ड ॲज अ सुपर प्रॉफिट. ठीक आहे, कळतंय. फक्त आपल्या बिझनेस बद्दलच बोलायचं नाहीये, आपल्याला बाकीचा नॉर्मल प्रॉफिट्स त्याच सिमिलर टाईप ऑफ बिझनेस जर बाकी कोणी करत असेल तर त्यांना नॉर्मली किती प्रॉफिट होतं ते प्रॉफिट आणि आपलं ऍव्हरेज प्रॉफिट यामधला डिफरन्स. याच्यात कोणत्या कोणत्या टर्म्स यूज झाल्या? एक तर इथं तुम्हाला कॅपिटल एम्प्लॉईड असं एक तुम्हाला वेगळी टर्म आली आणि नॉर्मल प्रॉफिट ही एक वेगळी टर्म आली. म्हणजे काय ते सांगणार आहे मी. कॅपिटल एम्प्लॉईड इज द अमाऊंट ऑफ कॅपिटल युज्ड बाय द बिझनेस टू रन अँड मॅनेज द बिझनेस. आपल्या बिझनेसमध्ये ओरिजिनली जेव्हा फर्स्ट एंट्री 11th मध्ये तुम्ही पाहिली, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. म्हणजे काय तर ओनरनी कॅपिटल इंट्रोड्यूस जर केलं नाही बिझनेसमध्ये तर बिझनेस स्टार्टच होऊ शकत नाही. राईट. सो फर्स्ट एंट्री कोणत्याही बिझनेसची काय असते? कॅपिटल इंट्रोड्यूस. ठीक आहे, ही झाली कॅपिटल इंट्रोडक्शन. आता जो ओनर आहे हु इन्व्हेस्ट इन टू द बिझनेस ऑब्व्हियसली ही एक्सपेक्ट्स सम रिटर्न्स ऑन दॅट इन्व्हेस्टमेंट. द ओनर इज अ सेपरेट एंटिटी फ्रॉम द बिझनेस. सो बिझनेसने जे काही प्रॉफिट अर्न केलेलं आहे त्यातला एक पर्टिक्युलर पोर्शन द बिझनेस हॅज टू पे बॅक टू द ओनर. ओनर एक्सपेक्ट्स that the profit earned from the business will be returned to the owner. That is the return on investment. सो त्यांनी जेवढी जास्ती कॅपिटल एम्प्लॉईड असेल तेवढी रिटर्न्स जास्ती मिळणार आहेत ऑब्व्हियसली. सो व्हॉट इज अ कॅपिटल एम्प्लॉईड? अमाऊंट ऑफ कॅपिटल यूज बाय द बिझनेस टू रन अँड मॅनेज द बिझनेस ऍक्टिव्हिटीज. ठीक आहे, मॅनेज द ऍक्टिव्हिटीज असं लिहा इथे. देन नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. मगाशी मी तुम्हाला सांगितलं नॉर्मल प्रॉफिट किंवा नॉर्मल रेट ऑफ रिटर्न NRR म्हणतात त्याला. म्हणजे काय? द रेट ऑफ रिटर्न नॉर्मली अर्न बाय द सिमिलर बिझनेस.
स्पोर्ट्स क्लब बाकीचे जे आहेत त्यांना नॉर्मली किती सरप्लस मिळतं, किती प्रॉफिट मिळतं, त्यांना किती इन्कम मिळतं नॉर्मली. सो द नॉर्मल रेट ऑफ रिटर्न अर्न बाय द सिमिलर बिझनेस ऑर, किंवा दुसरा त्याचा अर्थ काय आहे, द एक्सपेक्टेड रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड बाय द पार्टनर्स किंवा ओनर्स. मगाशी मी तुम्हाला हे दोन्ही एक्सप्लेन केलेले आहेत. जे ओनर्स असतात ते बिझनेसमध्ये कॅपिटल घालतात, त्यांचा एक्सपेक्टेशन काय आहे, नॉर्मल एक्सपेक्टेशन. सो दॅट इज अ नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न सगळेच एक्सपेक्ट करत असतात, पण ओव्हर अँड अबाउट द नॉर्मल रिटर्न जर मिळालं तर दॅट इज कॉल्ड अ सुपर प्रॉफिट. आपण काय बघतोय, सुपर प्रॉफिट. सुपरचा अर्थ काय, समथिंग एक्स्ट्रा, एक्सेस. सो ह्याला म्हणायचं सुपर प्रॉफिट. जो इथे दोन टर्म्स तुम्हाला मिळाल्या, कॅपिटल एम्प्लॉइड आणि नॉर्मल प्रॉफिट. आता हे जे नॉर्मल प्रॉफिट आहे, एनआरआर आहे, दॅट डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ बिझनेस अँड द रिस्क इन्व्हॉल्ड इन द बिझनेस. एनआरआरचं एक पर्सेंटेज कसं कॅल्क्युलेट केलेलं असतं, एनआरआर इज अ नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, जो एक फिक्स रेट असतो, जो आधीच्या ट्रेंड्सवरनं नॉर्मली डिराईव्ह केला जातो त्या टाईपच्या बिझनेसमध्ये. सो नेचर ऑफ बिझनेस बघायचा, त्या नेचर ऑफ बिझनेसमध्ये किती नॉर्मल रेट ऑफ रिटर्न मिळतो जनरली, हे एक डिसाइडेड असतं. ठीक आहे, तो कशावरनं डिसाइड करतात, नेचर ऑफ बिझनेस अँड रिस्क इन्व्हॉल्ड. जितकी रिस्क जास्त तेवढा एनआरआर जास्त, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सो सुपर प्रॉफिट म्हणजे काय ते मी आता तुम्हाला स्टेप्स मध्ये सांगणार आहे. गुडविल कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला ऑन द बेसिस ऑफ द सुपर प्रॉफिट. सो आपल्याला पहिल्यांदा सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करायला लागेल. सो सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेशन कसं करायचं त्याच्या मी स्टेप्स सांगते. आपण ऍव्हरेज प्रॉफिट मेथड पाहिली ना, ऍव्हरेज प्रॉफिट मेथडच्या सगळ्या स्टेप्स, पहिल्या ज्या 2-3 स्टेप्स होत्या त्या आपल्याला आधी सेम स्टेप्स इथे काढायच्या आहेत, कारण आपल्याला ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचंय. सो सगळ्यात पहिली स्टेप आपली काय आहे, कॅल्क्युलेट टोटल प्रॉफिट. मगाशी मी तुम्हाला सांगितलंय टोटल प्रॉफिट मध्ये लॉसेस सुद्धा कन्सिडर करायचे. ठीक आहे. सो टोटल प्रॉफिट तुम्ही कॅल्क्युलेट कराल. तुम्हाला 5-6 वर्षाचा जो काही ट्रेंड दिलेला आहे, टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट कसं करायचं, 5-6 वर्षाचा जो ट्रेंड दिलेला असतो त्याचं टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं. देन कॅल्क्युलेट ऍव्हरेज प्रॉफिट. हे सुद्धा तुम्हाला मगाशी मी सांगितलंय. ऍव्हरेज प्रॉफिट म्हणजे जेवढी नंबर ऑफ इयर आहेत त्या नंबर ऑफ इयर्सनी त्या टोटल प्रॉफिटला डिवाइड केलं की आपलं येतं ऍव्हरेज प्रॉफिट. आता याच्यामध्ये आपल्याला कॅपिटल एम्प्लॉइड जे आहे, कॅपिटल एम्प्लॉइड त्याचा नॉर्मल रेट काढायचा आहे. सो आपल्याला कॅल्क्युलेट नॉर्मल प्रॉफिट, हा आपल्याला एक नवीन इथे टर्म बघायला मिळाली. तर नॉर्मल प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करायचं, तुम्हाला जे काही कॅपिटल एम्प्लॉइड तुमच्या प्रॉब्लेम मध्ये दिलेलं असतं, कॅपिटल एम्प्लॉइड इज द अमाउंट ओव्हर कॅपिटल एम्प्लॉइड इज द अमाउंट विच इज इन्व्हेस्टेड बाय द ओनर इन टू द बिझनेस. कॅपिटल एम्प्लॉइड मल्टिप्लाइड बाय एनआरआर अपॉन 100 हा फॉर्म्युला आहे कशाचा, नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा. आता कॅपिटल एम्प्लॉइड ही अमाऊंट तुम्हाला डिरेक्टली प्रॉब्लेम मध्ये दिलेली असते. समजा ती दिलेली नसेल तर कॅपिटल एम्प्लॉइडचा फॉर्म्युला काय आहे तो मी तुम्हाला लिहून देते. कॅपिटल एम्प्लॉइड इज इक्वल टू फिक्स्ड ऍसेट्स एक्सेप्ट गुडविल. फिक्स्ड ऍसेट्स मध्ये आपण गुडविल, टँजिबल इनटँजिबल दोन्ही ऍसेट्स म्हणजे फिक्स्ड ऍसेट्स, त्यातलं गुडविल घ्यायचं नाहीये. सो एक्सेप्ट गुडविल जी उरलेली फिक्स्ड ऍसेट्स आहेत ती घ्यायची, प्लस करंट ऍसेट्स मायनस करंट लायबिलिटीज. हा फॉर्म्युला आहे कॅपिटल एम्प्लॉइडचा. कॅपिटल एम्प्लॉइड किती आहे, फिक्स्ड ऍसेट्सची टोटल घ्यायची विदाउट गुडविल, करंट ऍसेट्स ऍड करायचे, करंट लायबिलिटीज लेस करायचे, म्हणजे तुम्हाला कॅपिटल एम्प्लॉइड येईल. एकदा कॅपिटल एम्प्लॉइडची अमाऊंट डिराईव्ह झाली की एनआरआर दिलेला असतो, एनआरआर नी मल्टिप्लाय करायचं, पर्सेंटेज काढायचं थोडक्यात आपल्याला. सो नॉर्मल प्रॉफिट कसं काढायचं, कॅपिटल एम्प्लॉइड मल्टिप्लाइड बाय एनआरआर अपॉन 100. एकदा तुमचं नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट करून झालं आणि ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करून झाला, तर दोन्ही प्रॉफिट्स तुमच्याकडे आहेत. ऍव्हरेज प्रॉफिट हे तुमच्या बिझनेसचं ऍट ऍक्च्युअल जे काही प्रिव्हियस ट्रेंड होता त्याप्रमाणे केलेलं आहे, आणि नॉर्मल प्रॉफिट काय केलंय आपण, जो नॉर्मल रेट ऑफ रिटर्न एक्सपेक्टेड आहे त्याप्रमाणे नॉर्मल प्रॉफिट काढले. देन व्हॉट इज सुपर प्रॉफिट, कॅल्क्युलेशन ऑफ सुपर प्रॉफिट ही आपली नेक्स्ट स्टेप आहे. कॅल्क्युलेट सुपर प्रॉफिट. आता सुपर प्रॉफिटचा फॉर्म्युला काय, सुपर प्रॉफिट इज इक्वल टू,
सुपर प्रॉफिट मी काय सांगितलं तुम्हाला, प्रॉफिट मेड ओव्हर अँड अबाव द ऍव्हरेज प्रॉफिट. सो तुमचा जो ऍव्हरेज प्रॉफिट आहे लेस नॉर्मल प्रॉफिट, जे नॉर्मली सेम ट्रेंडचा जो बिझनेस आहे, टाईपचा जो बिझनेस आहे, त्यांचं जे नॉर्मल प्रॉफिट होतं त्यापेक्षा जर आपलं प्रॉफिट जास्त झालं असेल तर त्याला म्हणायचं सुपर प्रॉफिट. आणि मग नेक्स्ट स्टेप काय आहे आपली, कॅल्क्युलेट गुडविल. सो गुडविल म्हणजे काय, सुपर प्रॉफिट मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ इयर्स परचेस. ठीक आहे, कळलं. सो आपल्याला सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल ऍव्हरेज प्रॉफिट मध्ये पण असंच होतं की नाही, ऍव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. तसं इथे सुपर प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेस. पण सुपर प्रॉफिट कसं काढायचं, ऍव्हरेज प्रॉफिट तर काढलेलं आहे, नॉर्मल प्रॉफिट काढायचं, त्याच्यातला डिफरन्स घ्यायचा ऍव्हरेज मायनस नॉर्मल प्रॉफिट, आणि मग जे सुपर प्रॉफिट येईल मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ इयर्स परचेस. आता इथे एक स्टार मार्क इम्पॉर्टंट. हा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल की समजा उलट झालं, ऍव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट आहे, सुपर प्रॉफिट इज ओव्हर अँड अबाव द नॉर्मल प्रॉफिट, जे बाकीचे बिझनेसनी अर्न केलेलं प्रॉफिट आहे त्यापेक्षा आम्हाला प्रॉफिट जास्त झालं म्हणून आम्ही त्याला सुपर प्रॉफिट म्हणतोय. पण नाही झालं तर काय करायचं, जर नॉर्मल प्रॉफिट पेक्षा ऍव्हरेज प्रॉफिट कमी असेल, इथे ऍव्हरेज प्रॉफिट इज लेस दॅन द नॉर्मल प्रॉफिट, मग काय करायचं, जेव्हा हे ग्रेटर दॅन असतं तेव्हा आपण त्याला सुपर प्रॉफिट म्हणतो, पण उलट झालं तर काय करायचं, नॉर्मल प्रॉफिट जास्त आलं आणि आपला ट्रेंड कमी झाला तर त्या अर्थी नॉर्मल प्रॉफिट ऍव्हरेज प्रॉफिट पेक्षा जास्त आहे, then we do not earn the super profit. The business is not earning super profit, and if there is no super profit, there is no goodwill. हे लक्षात घ्या, if there is no super profit, there is no goodwill. गुडविल नाहीच आहे बिझनेसला, स्टेटसच नाहीये, इमेजच नाहीये बिझनेसची, रेप्युटेशनच नाहीये, कळतंय का. सो सुपर प्रॉफिट मेथडनी जर तुम्हाला गुडविल कॅल्क्युलेट करायचं असेल, देन द ऍव्हरेज प्रॉफिट मस्ट बी मोर दॅन द नॉर्मल प्रॉफिट, देन अँड देन ओनली द बिझनेस विल अर्न द सुपर प्रॉफिट अँड देन यू कॅन कॅल्क्युलेट द गुडविल. बट इफ द सुपर प्रॉफिट गोज इन निगेटिव्ह, सुपर प्रॉफिट इज नॉट प्रॉफिट बट इट इज लॉस, देन देर इज नो गुडविल. हे स्टार मार्क करून लिहून ठेवायचंय. समजा तुमच्या प्रॉब्लेम मध्ये असं आलं की तुमचा ऍडमिशन ऑफ पार्टनरचा प्रॉब्लेम आहे आणि कॅल्क्युलेट गुडविल बाय सुपर प्रॉफिट मेथड अँड द सुपर प्रॉफिट इज इन द निगेटिव्ह, म्हणजे मायनस मध्ये गेले, लॉस झालेला आहे, देन यू विल राईट अ नोट दॅट देर इज नो सुपर प्रॉफिट, हेन्स द गुडविल इज 0, असं खाली तुम्ही लिहाल. ठीक आहे, कळलंय का. सुपर प्रॉफिट आणि ऍव्हरेज प्रॉफिट मेथड्स दोन्ही कळल्यात. ऍव्हरेज प्रॉफिट आधी काढायलाच लागतं, ह्या 2 स्टेप्स आधी करायलाच लागतात दोन्ही मेथडमध्ये. सुपर प्रॉफिट मध्ये फक्त नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट करून डिफरन्स काढायचा आहे, ऍव्हरेज प्रॉफिट मध्ये डिरेक्टली ऍव्हरेज प्रॉफिटच्या नंबर ऑफ इयर्स परचेस मल्टिप्लाय करायचंय. ठीक आहे, हे सगळं बेसिक झालंय तुमचं. आता मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेते. मुद्दाम मी दोन्ही मेथड्स आधी दाखवल्यात आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे, कारण प्रॉब्लेम मध्ये ऍव्हरेज प्रॉफिट तुम्हाला दोन्हीकडेही काढायचंय. ठीक आहे, सो आपण एक एक प्रॉब्लेम घेऊयात. मी होमवर्कला सुद्धा प्रॉब्लेम देईन, ते सुद्धा तुम्ही करणार आहात. ठीक आहे.